नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. गुढीपाडव्यानिमित्त शहरात 10,000 वाहनांची खरेदी. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पिंपरी चिंचवडकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली. या वर्षी शहरात नव्या 10,221 वाहनांची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 5,805 दुचाकींची नोंद आहे. गुढीपाडव्याला नवे वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची पसंती असते. यंदा 5 ते 19 मार्च या 15 दिवसात पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात 10,221 वाहनांची नोंद झाली. यामध्ये दुचाकी पाठोपाठ 3,081 इतकी कारची संख्या आहे. शहरात सोने खरेदीची झळाळी. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी नागरिकांनी सराफी पेढ्यांमध्ये काल मोठी गर्दी केली होती. विविध योजना, बचत आणि आकर्षक ऑफर देखील या निमित्ताने सराफ व्यावसायिकांनी ठेवल्या होत्या. विशेष म्हणजे सोने खरेदी झाल्यानंतर त्याचे बिलासह सेल्फी काढून सोशल मीडियावर ते टाकणे, अशा प्रकारे नागरिकांना सणाचा आनंद लुटला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे या निमित्ताने पाहायस मिळाले. नवीन नाणी, अर्धा ग्राम सोने तसेच वेगवेगळ्या ग्रामची वेडणी नागरिकांनी खरेदी केली. शहरातील चिंचवड, निगडी, आकुर्डी, भोसरी, पिंपरी यासह देहरोड बाजारातील सराफ दुकानांमध्ये सकाळपासून गर्दी होती. बांधकाम साहित्य भाड्याने देणाऱ्या बिल्डरला 45 लाखांना गंडा. बिल्डरकडील सुमारे 44,78,000 रुपयांचे बांधकाम साहित्य भाड्याने घेऊन त्याचा अपहार करण्यात आला. ही घटना पिंपळेगुरव येथे घडली. गिरीश धनराज भट्टेवार, राहणार पिंपळेगुरव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अरुण श्रीपती पवार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. आरोपींनी फिर्यादी याच्या बालाजी सेंट्रल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून प्लेट्स व प्रॉप्स हे साहित्य भाड्याने घेतले होते. मात्र गेल्या 9 महिन्यांपासून भाडे न देता तसेच साहित्य परत करण्यास नकार देऊन 44,78,000 रुपयांची फसवणूक केली. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधून 5.5 लाखांच्या इंजेक्शनची चोरी. पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 5.5 लाख रुपयांच्या इंजेक्शनची चोरी झाल्याचा प्रकार उघडच आला आहे. प्रथमेश रमेश शिंदे, राहणार चिखली असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो याच रुग्णालयात फार्मसी विभागात काम करत होता. आरोपीने रुग्णालयातील 5,22,000 रुपयांची इंजेक्शन चोरून परस्पर विक्री केली. या प्रकरणी संदीप लाखे यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळकत कराचे 622 कोटी रुपये वसूल करण्यासाठी महापालिकेकडे उरले अवघे 10 दिवस. शहरातील थकबाकीदारांनी कर भरावा यासाठी महापालिकेच्या वतीने होर्डिंगद्वारे जाहिरात तसेच रिक्षा, सोशल मीडियाद्वारे वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही 2,03,772 मालमत्ता धारकांनी कर भरण्याकडे कानाडोळा केला असून त्यांच्याकडे तब्बल 622 कोटी 42 लाख रुपयांची थकबाकी आहे. कर संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आता महापालिकेकडे फक्त 10 दिवस उरले आहेत. चालू आर्थिक वर्षात कर संकलन विभागाने 1,000 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. पुढील 10 दिवस सर्व विभागीय कर संकलन कार्यालय नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीनेही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. थकीत कर एकरकमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल 90% सवलत दिली जात आहे. शोकाकुल वातावरणात लेह लडाख सहलीमधील 3ही तरुणांवर अंत्यसंस्कार. लेह लडाख येथे पर्यटनासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील 3ही तरुणांचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी 4 वाजता 3ही तरुणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुणाल चोरडिया याच्यावर काळेवाडी येथील स्मशानभूमीत, तर मयुरेश पाडाळे याच्यावर महाळुंगे येथील स्मशानभूमीत आणि सिद्धांत अल्लाट याच्यावर वाकड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी सकाळी विमानाने त्यांचे मृतदेह शहरात आणण्यात आले. सांगवी जिल्हा सर्वोच्च रुग्णालयामध्ये ते आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.